बहुजन समाज पार्टीच्या वतीने माननीय श्री कांशीराम यांची जयंती घाटकोपरमध्ये जल्लोषात साजरी करण्यात आली होती। तसेच जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते। दूसरे हमारे बाला साहेब राचे आप आए, जो कि जिले के अध्यक्ष हैं। आप आए, एक बार जोरदार तालियों से दोस्तों इनका सम्मान करें, जिनके जिले में ये प्रोग्राम हो रहा है। दूसरा हमारे संतोष अड़सुले साहब आप आए, जो कि मुंबई जोन के प्रभारी भी रहे साहब और काफी अरसे से मूवमेंट के लिए काम कर रहे हैं। हमारे दक्षिण जिला के कृपा शंकर जायसवाल जी आप आए, बंदोड़े साहब का। हमारे दूसरे जो है कि वो भी रात दिन मूवमेंट के लिए काम करते आए हैं, सम्माननीय विद्याधर लीडर भी हैं, हमेशा मूवमेंट के लिए काम करते हैं। साथियों, हमारे बीच में एक ऐसे शख्सियत है जो छत आज हम लोगों को मिला है, उस छत को बनाने में और मूवमेंट को बढ़ाने में काफी बड़ा त्याग है, जिनका बच्चा भीम का, कांशीराम के टीम का, कांशीराम साहब की नेक कमाई तूने सोती कौम जगाई। बच्चा भीम का, कांशीराम के टीम का, कांशीराम साहब की नेक कमाई तूने सोती कौम जगाई। गवंडे साहब आप आगे बढ़ो, राजपाल गवंडे साहब आप संघर्ष करो। मानवर साहब के साथ कदम से कदम मिलाकर चली और हम सब जैसे कार्यकर्ताओं को काफी आदरणीय सम्माननीय प्राध्यापक सुधाताई मोइले जी का सम्मान पूरी। साथियों, हमारे बीच में श्री रंगन्ना कामले साहब उपस्थित हैं। मैं उनसे निवेदन करता हूँ, श्री रंग और महाराष्ट्र प्रदेश के प्रभारी हैं और इस प्रोग्राम के कार्यवाहक अध्यक्ष भी हैं। इनका बड़ा त्याग है, बड़ा नाम है। वैसे हैं आदरणीय परम आदरणीय राजपाल सर इधर देखो, इधर सर। मस्त सर समर बघा अरे आपला मोबाईल कुठे सिकंदर भाऊ? इकडे थांब हो मेजर या हो चेहरा जरा हसरा ठेवा, थकले माहिती आहे। धन्यवाद सर, थँक्यू। हॅलो, देशात कांशीराम साहेबांचं नेतृत्व ज्या काळात साहेब जिवंत होते त्या काळात या देशाने त्यांच्या राजकीय सगळ्या आणि सामाजिक परिणामाचा झंझावात पाहिलेला आहे। या निमित्तानं आम्ही गेल्या अनेक वर्षापासून ज्या गोष्टीची वाट बघत होतो की या देशाच्या राजकारणाला कांशीरामजी हे पडलेलं शोषित पीडित समाजाच्या राजकारणाला पडलेलं अत्यंत सुंदर स्वप्न म्हणजे कांशीराम असं आम्ही समजतो। आणि आज काँग्रेस भारतीय जनता पार्टी यांच्या दोघांच्याही सरकार चालवण्याच्या पद्धती पाहिल्यानंतर या देशातल्या शोषित पीडित समाजाच्या माणसाला तिसऱ्या पर्यायाची अपेक्षा वाटते। त्या तिसरा पर्याय म्हणून देशभरातली लोक बहुजन समाज पार्टीकडे मोठ्या आशेने पाहत आहेत आणि त्याची सुरुवात येणाऱ्या काळामध्ये उत्तर प्रदेशमधून सुरू होईल। पण आज जो निमित्त आहे बहुजन समाज पार्टीचे संस्थापक आदरणीय मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंतीचा, त्या जयंतीच्या निमित्तानं
नुसतं मुंबईमध्ये घाटकोपरचा तुम्ही उल्लेख केला असं नाही आहे, तर देशभरामध्ये सगळ्या राज्यांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये अत्यंत ताकदीनं आणि आनंदानं बहुजन समाज पार्टीच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि समाजाने मान्यवर कांशीरामजींचं स्मरण करण्यासाठी त्यांची जयंती साजरी केली आणि एक संदेश देशभरातील लोकांना दिला गेला की महाराष्ट्रात असू दे किंवा पूर्ण देशामध्ये तिसरी शक्ती म्हणून बहुजन समाज पार्टी एक सक्षम पर्याय आज रोजी आहे। आज महाराष्ट्रात केवळ मुंबईमध्येच नव्हे तर आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील डोंगरे साहेब, ॲडव्होकेट सुनील डोंगरे आणि महाराष्ट्राचे केंद्रीय कोऑर्डिनेटर म्हणून ज्यांची बँजींनी नियुक्ती केलेली आहे ते रामजी गौतम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या व्यतिरिक्त वर्धा, परभणी आणि पुणे म्हणजे 4 ठिकाणी इतकेच सुंदर छान कार्यक्रम, अतिशय प्रचंड गर्दीचे कार्यक्रम मान्यवर कांशीरामजींना आठवण करण्यासाठी आम्ही सगळ्या समाजातल्या लोकांनी साजरे केलेले आहेत। इथून पुढं आम्ही जसं नारा द्यायचो की बाबा के बच्चों के मर्जी बगैर देश की सरकार नहीं चलेंगी ऐसा कांशीरामजी म्हणायचे, इथून पुढं या देशाला ते वास्तविकतेमध्ये ते सगळं बघायला मिळेल अशी आशा करतो। डन। आज जयंतीचा कार्यक्रम तर मोठ्या प्रमाणात आपण साजरा करतोय मुंबईमध्ये, तर त्या पद्धतीने आता तुम्ही पाहिलं असेल की किती मोठ्या प्रमाणात साजरा झालेला आहे कार्यक्रम। आणि जी परिस्थिती आता तुम्ही बोलताय मुंबईमध्ये असो की महाराष्ट्रामध्ये असो, परिस्थिती जर तुम्ही पाहिलात तर पूर्ण देशामधली परिस्थिती अतिशय भयावह आहे आणि ह्या परिस्थितीवरती सोल्युशन जर असेल तर हा देश हा फक्त बहुजनच चालू शकतो। ज्या वेळेला बहुजन समाज हा सत्तेमध्ये असतो तेव्हा सर्वसामान्य माणसाला कुठलेही प्रॉब्लेम येत नसतात, परंतु ज्या वेळेला सत्ता ही व्यापाऱ्यांच्या हातामध्ये जाते, धार्मिकतेवरती आधारित असे चालणाऱ्या पक्षांच्या हातामध्ये जाते, त्यावेळेला मात्र सर्वसामान्य जनतेची किंवा बहुजन समाजाची कशा पद्धतीने वाताहत होते हे आपण गेल्या किती वर्षापासून पाहतोय। आणि आज तर एवढी भयंकर परिस्थिती आहे की तुम्ही लक्षात घ्या की लोकांच्या म्हणजे आपण आपल्या ग्रामीण भाषेत म्हटलं तर चुलीसुद्धा पेटत नाही आहेत म्हणजे, आणि तरीसुद्धा त्या ठिकाणी सरकार त्या पद्धतीने सांगतात की अशा पद्धतीने कुठला प्रॉब्लेम नाही। म्हणजे इथं वस्तुस्थिती एवढी भयंकर असूनसुद्धा हे चित्र आपण या ठिकाणी पाहतोय। तुम्ही जर पाहिलं असेल बहुजन समाज पक्षाचा शासनकाल ज्या वेळेला उत्तर प्रदेशमध्ये होता त्यावेळेला तिथली परिस्थिती जर एकंदर अभ्यास केलात आणि देशभरातल्या इतर राज्यांमधला किंवा आता मान्य कांशीरामजी यांच्या जयंती घाटकोपर, रमाबाई नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे मोठ्या उत्साहाने इथल्या स्थानिक कार्यकर्ते यांनी अतिशय गेल्या 15 दिवसापासून हा उत्सव जयंतीचा मोठ्या थाटामाटात आपण साजरा केला आणि हा करत असताना विचारधारा ही फार महत्त्वाची आहे आणि ह्या विचारधारेला या वसाहतीमध्ये, या घाटकोपरमध्ये मोठ्या संख्येने पसरवण्याचं काम इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी करून कांशीरामजींचं जे म्हणणं आहे होऊ शकत आहे ही लहर इथल्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली, या इथल्या आपल्या समाजामध्ये निर्माण केली आणि त्याचा हा सोहळा इथे मोठ्या उत्साहाने आपल्याला दिसत आहे। कांशीरामजी यांच्या 92व्या जयंतीच्या मी सर्व बहुजन समाजास हार्दिक शुभेच्छा देतो आणि होऊ शकत आहे ही लहर कायम देशामध्ये राहून येणाऱ्या 2032च्या निवडणुकीमध्ये BSPचा झेंडा दिल्लीच्या तख्तावर लागल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा करतो। जय भीम। बरेच दिवसापासून समाजाचा बहुजन समाज पार्टीवरून थोडासा विश्वास डगमगला होता आणि त्यांना असं वाटलं की कुठेतरी बहुजन समाज पार्टी संपत आलेली आहे, पण बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता हा दिसत नसतो, हा उंदराप्रमाणे आतून काम करत असतो आणि आज आम्ही जे काही काम करतोय ती ताकद आम्ही आज दाखवून दिलेली आहे। इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आज 15 दिवस झाले आम्ही सतत मेहनत करत आहोत, घरोघरी जाऊन आम्ही लोकांना सांगत आहोत की कार्यक्रमाची तयारी चालू आहे, साहेबांची जयंती आहे, सगळ्यांना आम्ही आमंत्रित करत आहोत आणि प्रत्येक इथल्या विधानसभेचा घाटकोपर विधानसभेचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी अगदी तन मन धन लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आणि अशीच आम्ही प्रत्येक वेळेस कार्यक्रमाची शोभा नेहमी वाढवत जाऊ, प्रत्येक जयंती आम्ही दिवाळी दसऱ्याप्रमाणे साजरी करू अशा आमच्या विधानसभेकडून मी बहुजन समाज पार्टीकडून ग्वाही देते आणि काशीराम साहेबांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस मी हार्दिक शुभेच्छा देते। जय भीम।
सर्वप्रथम मी सर्वांना असं सांगू इच्छिते की आज जी कांशीरामजी साहेबांची जयंती ही खूप चांगल्या प्रमाणात थाटामाटात आणि उत्साहात साजरी केली आणि ही जी रमाई नगरामध्ये घाटकोपर परिसरात जी जयंती झाली तर मला असं वाटतं हा जागृत लोक आहे इथले आणि खरंच ही जयंती जागरूक लोक साहेबांना जागरूक लोकच पाहिजे होते की ओट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा वोट भी दो नोट भी दो। तर रमाबाई घाटकोपरमध्ये लोकांनी खरंच खूप तळमळीने आणि जिद्दीने हा कार्यक्रम उभा केला आणि दिवाळी सणासारखा हा उत्सव साजरा केला। कांशीरामजी साहेबांचं एक स्वप्न होतं की मला शासक बनायचं आहे, पंतप्रधान बनायचं आहे, मंत्री वगैरे। तर मला असं वाटतं कदाचित तिथे हे चित्र आपल्याला नक्की दिसेल। नगरसेवक आमदार खासदार येत्या विधानसभेत लोकसभेत आणि महानगरपालिकेत आपला आमदार खासदार नगरसेवक होतील अशा या जयंतीनिमित्त अपेक्षा ठेवते आणि सगळ्या क्रांतिकारी स्त्रियांना क्रांतिकारी पुरुषांना माझा सविनय जय भीम, नमो बुद्धाय, जय कांशीराम, बाबा तेरा दूजा नाम कांशीराम, नमो बुद्धाय, जय संविधान।